तर बघितलं का मंडळी, चकली किती कुरकुरीत आणि अजिबात तेलकट झालेली नाही आहे. तर आपण इथं काही भाजणीचं पीठ पण वापरलेलं नाही आणि पोहेसुद्धा वापरलेले नाही. जी फुटाण्याची डाळ असती ना तीच आपण घेतलेली आहे. तर ह्या कपाने माप घेतलं मी, 1 कप डाळ घेतलेली आहे फुटाण्याची. तर त्याला भाजलंसुद्धा नाही, आपण तशीच डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकली आणि ह्याच मापाने आपण पुढचं पण माप घेणार आहोत. तर 1 चमचा अख्खे धने टाकले. धनेसुद्धा आपण भाजून घेतलेले नाही आणि डाळसुद्धा भाजून घेतलेली नाही. तर दोन्ही मिक्सरला बारीक करून आणि पिठाच्या चाळणीने गाळून घेऊ. तर पिठाच्या चाळणीने गाळल्यानंतर ना जे धन्याची साल्टं असतात ना वरचे, तर ते निघतात बाजूला. तर ते बाजूला काढून टाकू आपण आणि आपलं चकलीसाठी पीठ तयार झालं. तर 1 कप आपण डाळ घेतली होती, त्याच कपाने 2 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर 3 कप आपलं पीठ झालं. तर 1 चमचा जास्त तेल घ्यायचं. 3 कप पीठ आहे म्हणून मी छोटे 4 चमचे तेल घेतलेलं आहे, आपलं जो पोहे खायचा चमचा असतो त्याच्यानी. आणि 3 कपला 3 चमचे पांढरे तीळ टाकले. पाव चमचा इतकी हळद टाकली. हळद थोडी कमी टाकली. मिरची पण थोडी कमी टाकली. अर्धा चमचा लाल तिखट टाकलं आवडीप्रमाणे आणि चवीपुरतं मीठ टाकलं. 1 चमचा ओवा टाकलेला आहे. आणि आता तेल मस्त गरम करून घेऊ. मध्ये एक त्याला खड्डा पाडून घेऊ पिठाला. पीठ काही मिक्स केलेलं नाही आहे मी, फक्त खड्डा पाडून तेल टाकलं गरम करून त्याच्यात आणि पिठाने त्याला 5 मिनटं इतकं झाकून ठेवू, म्हणजे चकली आपली कुरकुरीत होती. आणि ज्या कपाने पीठ घेतलेलं आहे तोच कप, पाऊण कप इतकं पाणी घेतलेलं आहे. उकळतं पाणी करून पिठामध्ये ओतायचं आहे. तर एकदम पाणी उकळून घेतलं आणि पाऊणच कप पाणी टाकलेलं आहे. आणि आता तेल पाणी सगळं मिक्स करून घेऊ. पीठ तर गरम आहे, तर चमच्यावनी मिक्स करून घेते. ह्या पद्धतीने चकली केली ना तर अजिबात तेलकट होत नाही. चकली एकदम सुक्की सुक्की चकली राहती. तेल अजिबात हाताला लागत नाही आणि एकदम कुरकुरीत होती. तर पाऊण कप आपण उकळतं पाणी टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मी 1 कप भर पाणी असं कोमट करून घेतलं. जास्त गरम नाही केलं, हाताला सोसल इतकंच गरम केलेलं आहे. आणि कोमट पाण्याने पीठ असं मळून घेते. आणि पीठ एकदम मऊ झालेलं असतं, कारण ते डाळव्याचं पीठ पण मऊ असतं, तांदळाचं पीठ पण मऊ असतं. त्यामुळं जास्त जोर द्यायची पण गरज पडत नाही. आणि जसं ज्वारीचं आपण पीठ मळतो ना एकदम त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं. तर आता ह्याला भिजवायचं पण नाही, लगेच करायला घ्यायची चकली. तर माझ्याकडे आहे ना चकलीची प्लेट थोडी छोटी आहे, तर चकलीचा आकार थोडा छोटा येईल. मोठी प्लेट नाही माझ्याकडं, तर मी हीच वापरते दरवेळेस. आणि एक अखंड असा गोळा करून घेतला. तर सोऱ्याला थोडंसं तेलाचा हात लावून घेतला मी अगोदर आणि पिठाला थोडासा पाण्याचा हात लावून अखंड गोळा करून घेतला. अखंड गोळा केल्यावर चकली मध्ये तुटत नाही, एकदम अखंड चकली पडती. तर खाली बटर पेपर घेतले मी छोटे छोटे. त्यावर आपण ज्या आकाराची चकली पाहिजे त्या आकाराची चकली करून घेऊ. तर अशा चकल्या पाडून घेतल्या. तर चकलीचा म्हणजे ताटलीचा आकार थोडा छोटा आहे, तर त्याच्यामुळं थोडी बारीकच चकली झाली माझी, म्हणजे पातळ झाली, जास्त जाड झालेली नाही आहे चकली. तर अशा चकल्या पाडून घेतल्या मी 3 पेपर घेऊन 3, कारण कढईमध्ये तर 3 बसणार नाही, 2-2च बसतील. चकलीची साईज थोडी मोठी आहे. चकली झाल्यानंतर शेवटचं टोक असं दाबून घ्यायचं, म्हणजे त्याचा पदर सुटत नाही. तर तेल पण असं जास्त नाही तापवलं, मध्यमच तेल तापवलं, फक्त बुडबुड्या येईपर्यंत तेल तापवलं आणि 2-2 चकल्या टाकत गेले. आणि त्याच्यानंतर थोडा छोटा थोडा मोठा असा गॅस करत गेले आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलं. आतपर्यंत चकली भाजल्या जाईल आपली. तर ह्या पद्धतीने तळून घेतले. ते जे आपण पिठामध्ये तेल झाकून ठेवलं होतं ना, तर त्याच्यामुळे एकदम कुरकुरीत होती आणि तेलकट तर अजिबात चकली होत नाही. ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तर चकली एकदम कुरकुरीत झाली आणि खुसखुशीत पण झाली. तर इतकी छान आपली काटेदार चकली झालेली आहे. ह्या पद्धतीने फक्त 3 कपामध्ये ताट भरून आपली चकली तयार झालेली आहे. तर आवाज तर तुम्ही ऐकालच. इतकी छान आपली चकली झाली.
रेसिपी आवडल्यास लाईक करणे, सबस्क्राईब करणे, बेल आयकनला प्रेस करणे. तर काही चकल्या मी थोड्या लालसर पण तळल्या आणि काही गव्हाळ्या पण तळल्यात. रेसिपी आवडल्यास लाईक करणे, नक्की ट्राय करून बघा.